सागर बोलायचं आहे बरं का. सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवलेले आहे. आता आपण पाहू शकतो की हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सागर सरतापे हे ज्या आपत्ती व्यवस्थापनासाठी लागण्यात असलेली जी पालिकेची बोट आहे, या बोटीतून या नदीपात्राची संपूर्ण पाहणी करत आहेत. सागर साहेब, काय सांगाल तुम्ही? म्हसवड नगरपालिकेच्या रथोत्सवाच्या निमित्त आपण पालिकेचं जे आपत्ती व्यवस्थापन पथक तयार केलेलं आहे, या पथकाची नेमकी भूमिका काय आहे? नमस्कार. आज म्हसवड नगर परिषद रथोत्सव 2025 हा 21 तारखेला मेन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे. त्यासाठी म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ यात्रेसाठी हे 5 ते 6 लाख भाविक येणार आहेत आणि त्यांची तयारी म्हणून म्हसवड नगर परिषदेने या ठिकाणी नदीला मानगंगा नदी या नदीला पाणी असल्याने आपत्ती व्यवस्थापन म्हणून आपण नगर परिषदेकडील बोट, नगर परिषदेकडील अग्निशमन वाहन तसेच अग्निशमन पथक वगैरे सर्व बोलवलेले आहे. तरी आम्ही या यात्रेच्या सर्व सेवेसाठी नगर परिषद सज्ज आहे आणि तसेच आपण नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांच्या स्वच्छता, त्यांची देखभाल आपण बऱ्यापैकी छानपैकी सुविधा केलेल्या आहे. फिरते शौचालय आणलेले आहेत, मोबाईल टॉयलेट आपले नगरपालिकेचे आहेत, इतर नगरपालिकेचे सुद्धा आणून आपण शौचालयांची पण व्यवस्था केलेली आहे. तसेच लाईट व्यवस्था ही चांगल्या प्रकारे केलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी नगर परिषदेने घेतलेली आहे. तर आत्ता आपण पाहू शकतो की हे जे मानगंगेचं नदीपात्र आहे, या नदीपात्रात या बोटीद्वारे या नदीपात्राची हे पालिका कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनची जी टीम आहे ही या बोटीतून बसून संपूर्ण नदीपात्राची पाहणी करत आहे. खरं तर नगरपालिकेने यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणीही नदीपात्रात उतरू नये असेही आवाहन केलेले आहे. तर नगरपालिकेने ही जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाची आपण तंतोतंत पालन करा आणि सिद्धनाथ यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरवा